त्या व्यतिरिक्त काही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, मी कॅमेरा एक्सपर्टशी याबाबत बोलले. त्याच्यातली सर्वात महत्त्वाची टेक्निक म्हणजे जर त्या चेंजिंग रूमच्या बाहेर आपला मोबाईल चांगला लागत असेल, फोन लागत असेल आणि त्या चेंजिंग रूममध्ये गेल्यावर फोन लागत नसेल, तर या ऑप्टिकल फायबरच्या कनेक्टिव्हिटीमुळे काही वेळेला तिथे असा काही कॅमेरा असू शकतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग, मिररमध्ये हिडन कॅमेरा असतो. त्या मिररवर जर आपण नॉक केलं आणि जर पोकळ आवाज आला तर याचा अर्थ मिररच्या मागे काहीतरी आहे, पोकळी आहे हे आपण समजू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या मिररला आपण टच केलं आणि आपलं बोट त्याच्यात दिसत असताना थोडीशी फट दिसत असेल तर तिथे कॅमेरा नाही आहे. पण आपलं बोट आणि मिररमधली इमेज ही जर मर्ज झालेली असेल तर याचा अर्थ त्या मिररच्या मागे काहीतरी आहे. म्हणजे जेव्हा मिररच्या मागे एक सिल्वर लायनिंग असते, त्या लायनिंगमुळे आपल्याला मिरर इमेजमध्ये ती फट दिसते. पण जर ती मर्ज होत असेल तर याचा अर्थ त्याच्या मागे ते लायनिंग नसून दुसरं काहीतरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण चेंज करताना जर स्विच ऑफ करून चेंज करू शकलो तर तेही एक फायदेशीर ठरू शकतं. त्याच्याशिवाय आपल्याला जेव्हा आपण स्विच ऑफ करतो आणि जर एखादा LED रेज येत असतील, ग्रीन किंवा रेड कलरचा एखादा छोटा जरी लाईट असेल तर तो कॅमेराचा लाईट असू शकतो. त्याच्याखेरीज आपण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात जर फ्लॅश असेल, त्या फ्लॅशमधून जर मिररला बघितलं तर मागे काही असेल तर त्याची इमेज आपल्याला दिसू शकते लाईट बंद केल्यावर. तर ह्या ज्या काही छोट्या प्रिकॉशन्स आहेत त्या मला वाटतं घ्यायला पाहिजेत. त्या व्यतिरिक्त जसं आता फॅबमध्ये दिसून आलं की तो बाहेर कॅमेरा होता, तर त्या अलर्ट असल्यामुळे दिसला. तर मला वाटतं प्रत्येक महिलेने अलर्ट असणंही आवश्यक आहे. आणि त्या अलर्ट असण्याची अजून एक पायरी म्हणजे तुम्ही जिथे राहता त्या पोलीस स्टेशनचे नंबर, कंट्रोल रूमचे नंबर जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेत तर अशा वेळेला नक्कीच तुम्ही पोलिसांची मदत मागू शकता आणि पोलीस तुम्हाला येऊन मदत करू शकतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.